हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. गावावरून येताना तांदूळ, काही पिठं, नारळ, जत्रेतले लाडू आणले होते. जास्त काही आणले नाही आणि खास करून मसाले घेऊन आले, कारण 2 वर्ष झाले मसाले मी काही बनवत नाही. मिरची भाजायची म्हटलं तर निर्भयला त्रास होऊ शकतो, म्हणून विकतचे आणले होते. मसाल्याची टेस्ट खूपच छान असते इतर मसाल्यांपेक्षा. मुंबईला देखील मालवणी मसाले खूप छान मिळतात, म्हणून माझी ताई येताना मला नेहमी घेऊन येत असते. आज काय झालं तर गॅस संपला आणि दिवसाची सुरुवात अशी खराब झाली. मैत्रिणीकडून इंडक्शन घेऊन यावे लागले आणि त्यावर जेवण बनवायला घेतले. उद्याचे जेवणाचे टेन्शनच आहे. माझ्याकडे काही इंडक्शनची भांडी नाही. 1-2 आहे ते मी वापरेल. पण मी एवढे डोशासाठी पीठ ठेवले, पण तो पॅन काही मला यावर यूज करता येणार नाही. त्या पिठाचं आता काय करू मोठी समस्याच आहे. रात्री भाजी आणली होती ती निवडायला घेतली. आजचा विषय तर सॉल्व्ह होईल, पण उद्याचं काय? म्हणून कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी पाहिजेच. वेळ बदलत असते, सांगून कोणत्याही गोष्टी होत नाही. कोरोनाने बऱ्याच गोष्टी शिकवल्या आणि आज ही वेळ पण बऱ्याच गोष्टी शिकवत आहे. कोण उपयोगी पडत नाही. दुसऱ्यांच्या अगोदर प्रत्येकजण स्वतःचा विचार करतो. पहिली लोकं घासातला घास काढून द्यायचे, पण जेवल्याशिवाय पाठवायचे नाही. आणि आता कोण साधं पाणी पण विचारत नाही. एवढी तफावत आहे. त्यात कोणाची चूक देखील नसेल. महागाई वाढलेली आहे, जबाबदाऱ्या, विभक्त कुटुंब, अशी बरीच कारणं असतील. पण आज कोणीही काही देताना 10 वेळा विचार करतो. म्हणून आपल्याला किती स्वावलंबी होण्याची गरज आहे हे कळतं. किती दिवस राहणार माहीत नाही, पण सामोरं जाणं हाच एक पर्याय आहे. आणि त्यामुळे आपण खूप स्ट्रॉंग पण बनत जातो असं मला वाटतं. कारण आपण जास्त मेहनत घेतो, धडपड करतो आणि आयुष्य म्हटलं तर चालायचंच. गोष्टीसाठी आपल्या आर्थिक स्थितीत मजबूत लागतेच, पण मेंटली पण आपण खूप स्ट्रॉंग व्हावे लागते. त्याला जरी छोट्या गोष्टी असल्या तरी आपल्या मनावर खूप परिणाम करून जात असतात. कारण की प्रत्येक गोष्टीची एवढी सवय झालेली असते. म्हणा पाणी म्हणा, गॅस म्हणा, एक जरी नसेल तर आपल्याला अस्वस्थ जाणवायला चालू होते. कारण या रोजच्या जीवनातील, दैनंदिन जीवनातील गोष्टी असतात. त्यामुळे ह्याचा प्रभाव आपल्यावर खूप जास्त होतो आणि यावरच सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. त्यामुळे बऱ्याच गोष्टीचा त्रास आपल्याला होत असतो. पण ठीक आहे, चालायचंच. आता काय, त्याच्यावर आपण जास्त काही बोलू शकत नाही. हेही दिवस जातील असे म्हणून पुढे चालायचे. असो, आज मी बऱ्याच गोष्टी क्लिनिंग करून घेतल्या, कारण की स्वयंपाकाचं मी जास्त काही तामझाम केला नाही आणि बरीच कामे माझी उरकून घेतली. या सर्व परिस्थितीवर तुमचं काय मत आहे नक्कीच मला सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.